नमस्कार फ्रेंड्स, मी पल्लवी कुशे तुम्हा सर्वांचे माझ्या रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण समर स्पेशल रेसिपीमध्ये पाहणार आहोत करम कुरम लागणारे लिज्जत पापड आपण घरच्या घरी कसे बनवणार आहोत ते आज मी तुम्हाला ह्या रेसिपी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। पापड बनवताना भरपूर लोकांना भरपूर अडचणी येतात, तर ह्या सर्व अडचणी दूर करून आपण हे पापड कसे छान असे कुरकुरीत बनवू शकतो हे आपण आजच्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत। असे प्रॉब्लेम असे असतात की पापड लाल होतो, पापड काळपट दिसतात, तसेच पापडाचा उग्र वास येतो। हे सर्व प्रॉब्लेम्स आज आपण मुळासकट संपवणार आहोत। आणि आता आपण त्यासाठी इथे 1.5 किलो उडदाची डाळ घेतलेली आहे आणि उडदाची डाळ आपल्याला स्वच्छ करायची आहे। उडदाच्या डाळीला खूप सारे पीठ लागलेले असते, ते आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ करायचे आहे। ते स्वच्छ करायचे कसे, तर इथे आपण एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, तो ओला करून घ्यायचा आहे व छान आपल्याला पिळून घ्यायचा आहे। आणि तो केल्यानंतर आपण छान ही डाळ त्या रुमालाने रफ करून घेणार आहोत। रफ करून घेतल्यानंतर ती डाळ आपल्याला उन्हामध्ये थोडीशी वाळून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला चक्कीतून जाऊन दळून आणायचे आहे। त्यानंतर पिठाच्या गाण्याने हे पीठ सर्व गाळून घ्यायचे आहे आणि थोडेसे पीठ आपण एका कटोरीमध्ये बाजूला काढून ठेवायचे आहे। हे पीठ आहे ते पापडाला आपण लावण्यासाठी वापरणार आहोत। आणि उरलेल्या पिठामध्ये आपल्याला मसाला ॲड करायचा आहे। इथे आपण रामबंधूचा 1 पॅकेट हिंगयुक्त असणारा पापड मसाला ॲड केलेला आहे। पापड मसाला ॲड करून झाल्यानंतर लगेचच इथे आपण काळे मिरे ॲड करणार आहोत। काळे मिरे हे जाडसर कुटून घ्यायचे आहे। हे आपल्या दाताखाली आणतं ह्याची टेस्ट एकदम छान लागते, तसेच आपले पापड छान तिखट झणझणीत बनतात आणि टेस्टीही बनतात। आणि त्यानंतर चवीसाठी इथे आपण 1.5 चम्मच मीठ ॲड केलेला आहे। हे पाहू शकता, मीठ ॲड करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे सर्व जिन्नस एकत्रित करून घ्यायचे आहे, जेणेकरून सर्व मसाला आपल्या पिठामध्ये छान मिक्स होईल। चला तर तयार आहे आपला पापडाचा आटा। आपण इथे 2 भागामध्ये पीठ मळून घेणार आहोत। चला तर इथे मी निम्मे असे पापडाचे पीठ घेतलेले आहे। साधारण इथे 3 प्लेट मी इथे पीठ घेतलेले आहे आणि आता पीठ मळायचे आहे। आपल्याला मळण्यासाठी आपण इथे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, ते गरम उकळून घ्यायचं आहे। नंतर थंड किंवा कोमट झाल्यानंतर लगेचच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। इथे पिठामध्ये आपण एक गोल बनवून घेतला होता, त्याच्यामुळे थोडं थोडं करून पाणी आपण ह्याच्यात घातलेलं आहे व मध्यभागीच आपल्याला हे पीठ थोडं थोडं करून पाणी घालून मळून घ्यायचं आहे। हे पाहू शकता, असे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे आपण पीठ मळत आहोत। साईडचे पीठ थोडे थोडे एकत्रित करून घेऊन छान आपल्याला ह्या पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे। पिठाचा गोळा बनवताना आपल्याला अगदी कमी कमी पाण्याचा वापर करायचा आहे, कारण हे पीठ खूप असे घट्टसर असते। सैलसर पीठ बनवायचे नाही आहे, कारण आपण हे पीठ मुरवण्यासाठी काही तासासाठी ठेवणार आहोत, त्यानंतरही पीठ हे नरम होत असते। चला तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण पिठाचा असा घट्टसर गोळा बनवून घेत आहोत। साईडचे पीठ थोडे थोडे करून आपण एकत्रित करून छान असा गोळा बनवून घेतलेला आहे, हे पाहू शकता। आणि परातीला चिपकलेले थोडेसे पीठ असते, तेही आपण चम्मचच्या साहाय्याने काढून घेतले। हाताला लागलेले पीठ आपण थोडंसं हाताला कोरडे पीठ लावून तेही छान काढून घेणार आहोत। आणि आता आपण ह्याच्यावर थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे या गोळ्यामध्ये आणि एकसारखा असा गोळा बनवून घेतलेला आहे, हे पाहू शकता। आपला असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे आणि आता आपल्याला हा 2 तासासाठी मुरवत ठेवायचा आहे। झाकण ठेवून घेणार आहोत आपण ह्याच्यावर। चला तर 2 तास झालेले आहे। त्यानंतर आपण हे पीठ पाहू शकता, घट्ट असं पीठ आपला गोळा झालेला आहे। आता आपल्याला त्याचा काहीसा भाग घेऊन छान ठेचून घ्यायचा आहे। आपण थोडंसं वरून तेल लावून घेतलेलं आहे त्याला आणि तेल लावून बत्त्याच्या साहाय्याने आपण ह्या परातीमध्ये हे ठोकून घेणार आहोत। तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर मोठ्या स्केलमध्ये, तर त्याच्यावरही तुम्ही हे पीठ छान ठेचून घेऊ शकता। एकजीव करण्यासाठी, मऊ करण्यासाठी हे पीठ ठेचले जाते, जेणेकरून आपला पापड फाटत नाही, तुटत नाही व छान पीठ हे पापडासाठी बनून रेडी होत असते, हे पाहू शकता। परत आपण घडी केली, परत छान आपण हे ठेचून घेतलेलं आहे। अशीच प्रोसेस आपल्याला 5 ते 10 मिनटं ह्याची करायची आहे, हे पाहू शकता। असं छान नरमशीर असा गोळा आपला हा तयार होतो। त्यानंतर 2 हातावर आपल्याला असा निमुळत्या आकारात हे पापडाच्या लाट्या करण्यासाठीचं करून घ्यायचं आहे।
चला तर इथे आपण करून घेतलेलं आहे आणि एका सुरीच्या साहाय्याने ह्याचे काप करून घ्यायचे आहे. धाग्यानेही तुम्ही करू शकता. चला तर पापड बनवण्यासाठी लागणाऱ्या लाट्या आपल्या सर्व कट करून झालेल्या आहे आणि आता आपण हे हातावर छान अशा सर्व वळून घ्यायच्या आहे. छान गोल करून घ्यायचे आहे. थोडंसं तेल लावायचं हाताला आणि छान अशा गोल करून घ्यायच्या आहे. आपल्या लाट्या करून झालेल्या आहे आणि ह्या सर्व लाट्या करून झाल्यानंतर लगेचच आपण एका पॉलिथिनच्या पिशवीमध्ये आपण हे लाट्या ठेवून घेणार आहोत, जेणेकरून ह्या कडक होणार नाही. कडक झाल्या तर त्या लवकर पापड लाटता येणार नाही आपल्याला. आपले पापड क्रॅकही होऊ शकतात. चला तर आपण एक लाटी घेतली आहे. सर्वप्रथम ही तेलामध्ये डुबून घ्यायची आहे आणि नंतर ती थोडीशी लाटून झाल्यानंतर आपल्याला पिठामध्ये घोळून घ्यायची आहे आणि हा छान असा पातळ असा पापड लाटून घ्यायचा आहे. हे पाहू शकता इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण पापड बनवून घेत आहोत. तुम्हाला आजचा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आजची ही लिज्जत पापडची रेसिपी कशी वाटली ते. हे पाहू शकता सर्व पापड आपण इथे रेडी करून घेतलेले आहे आणि आपल्याला हे छान फॅनखाली सुकवून घ्यायचे आहे. हे पाहू शकता छान असे पापड आपले रेडी झालेले आहे. चला तर तुम्हाला हा पापड मी छान तळून व भाजूनही दाखवणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर कमेंट करून सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते. तुम्हीही घरी नक्की ट्राय करून पहा. छान कुरकुरीत असा लिज्जत पापड तयार होतो आणि वर्षभर टिकतो. खराब होत नाही, लालही पडणार नाही. चला तर आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे पापड भाजून घेत आहोत. छान असा पांढरा शुभ्र पापड आपला भाजून तयार आहे. त्यानंतर इथे आपण तळून पाहणार आहोत. हे पहा मस्त तळून आपला पापड तयार झाला आहे. आजची आपली पापडाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवनवीन रेसिपीचा आस्वाद घेत राहा. तोपर्यंत बाय.